चॅनल. माझं नाव आहे श्रद्धा. आज मी तुम्हाला खूप सोप्या आणि खूप सिंपल पद्धतीने सांगणार आहे की तुम्ही हा नो मेकअप लुक म्हणजे तुम्ही मेकअप केला असेल पण असं वाटणारच नाही की तुम्ही मेकअप केला आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल बघण्यासाठी की हा लुक कसा करायचा आहे देन प्लीज कीप ऑन वॉचिंग. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिला तुम्हाला तुमच्या स्किनला ना अगोदर चांगलं प्रेप करायचं म्हणजे चांगलं रेडी करायचं मेकअपसाठी, ज्याने तुमचा जो मेकअप असेल ना तो एकदम फ्लॉलेस वाटेल, एकदम स्मूथ वाटेल तुमच्या स्किनवर आणि खूप टाइम तक तुमच्या फेसवर मेकअप राहील. यूज करायचं आहे मॉइश्चरायझर ह्याच्यासाठी की जेव्हा तुम्ही तुमचा फाउंडेशन नाहीतर कन्सिलर तुम्ही जे पण यूज कराल ना तो केकी नाही वाटणार, तो काही अशा प्रकारे दिसणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर तुमची स्किनला चांगला ग्लोविंग आणि चांगलं हायड्रेट करायचं आहे. मॉइश्चरायझर हे माझं फेवरेट आहे. तर तुम्हाला चांगलं आधी स्किनला मॉइश्चराईज करायचं आहे. तुम्ही कुठला पण मॉइश्चरायझर यूज करू शकता जो पण तुमच्या स्किनला सूट करतोय तो. मॉइश्चरायझर केल्यानंतर आपण जो पण फाउंडेशन नाहीतर कन्सिलर मेकअपचा प्रोडक्ट यूज करतो ना तो आपल्या स्किनवर चांगल्या प्रकारे ब्लेंड होतो. आपल्याला नीट मॉइश्चरायझर करायचं. तुम्ही बघू शकता मॉइश्चराईज केलं आणि स्किन खूप मस्त ग्लो करते. आणि त्याच्यानंतर आपल्याला यूज करायचं आहे सनस्क्रीन. सनस्क्रीन तर आपल्या स्किनसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला पण पिगमेंटेशन, डार्क स्पॉट, हायपर पिगमेंटेशन, मेलास्मा असे स्किन प्रॉब्लेम्स असतील ना तर तुम्हाला सनस्क्रीन डेली यूज केला पाहिजे. सनस्क्रीन यूज केल्याने ना तुमच्या स्किनवर खूप सारे बेनिफिट्स तुम्हाला भेटतील. आणि आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा सूर्यामुळे ना आपली स्किनची पूर्ण वाट लागून जाते. म्हणजे स्किनवर इतके जास्त स्किन इश्यूज होतात ना, तुम्हाला डार्क स्पॉट होतात, स्किन काळी पडते, टॅनिंग होते तुमची स्किन आणि मेलास्माचे प्रॉब्लेम्स होतात. हायपर पिगमेंटेशन म्हणजे तुमच्या माउथच्या अराउंड डार्कनेस येईल किंवा तुमच्या इकडे डार्कनेस येईल, अशा प्रकारचे तुम्हाला स्किन इश्यूज होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला सनस्क्रीन डेली यूज करायचा आहे. सनस्क्रीन जो मी वापरते ना ज्याने मला खूप चांगले बेनिफिट मिळाले तर तो आहे हा पॉन्ड्स सन मिरॅकल प्रोटेक्ट अँड ब्राईट SPF 50 PA+++ नायसिनमाइड क्रीम जेल सनस्क्रीन. हा सनस्क्रीन मी यूज करते आणि हा खूप अफोर्डेबल आहे आणि याचे खूप चांगले बेनिफिट्स मला मिळालेत. आणि हा जेल फॉर्ममध्ये आहे, खूप चांगला आहे, इझिली ब्लेंड होतं तुमच्या स्किनवर. मी तुम्हाला आता वापरून दाखवते. सनस्क्रीन तुम्हाला घ्यायचं आहे, बिलकुल पण व्हाईट कास्ट नाही देत, इझिली अप्लाय होतो स्किनवर, खूप स्मूथली ब्लेंड होतो, ॲब्झॉर्ब पण खूप क्विकली होऊन जातो, खूप चांगला ग्लो देतो तुमच्या स्किनला, जो आता विंटरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण विंटरमध्ये खूप स्किन आपली ड्राय होऊन जाते, तर हा चांगला ग्लो देतो आहे. बिलकुल पण स्टिकी नाही आहे आणि ऑइली पण फील नाही होते. खूप लाईट वेट आहे आणि खूप इझिली ब्लेंड होते. बघू शकता खूप इझिली ब्लेंड झाला. आणि ह्याच्यामध्ये SPF 50 PA+++ आहे. तर हा तुमच्या स्किनला, हा तुमच्या त्वचेला सूर्यापासून तुमची स्किन जी डॅमेज होऊन जाते ना, जी खराब होऊन जाते ना, त्याच्यापासून हा खूप चांगल्या प्रकारे प्रोटेक्ट करेल. आणि ह्याच्यामध्ये ना तुम्हाला 3% नायसिनमाइड मिळते. तर नायसिनमाइड ना तुमच्या स्किनवर जे पण डार्क स्पॉट, पिगमेंटेशन आहे ना त्याला फेड करायला, त्याला कमी करायला हेल्प करते. तर तुम्हाला हा सनस्क्रीन जेव्हा तुम्ही यूज करायला स्टार्ट करताना तर तुमची 4 वीक्समध्ये ते जे पण तुमच्या स्किनवर डार्क स्पॉट आहे ना ते हळूहळू फेड व्हायला लागते. 4 वीक्समध्ये तुम्हाला अमेझिंग रिझल्ट मिळते. नेक्स्ट सनस्क्रीन लावल्यानंतर मी माझ्या डार्क सर्कल्सला हाईड करण्यासाठी कन्सिलर यूज करेन. मी हा आणि हा असे 2 मिक्स करते आणि अप्लाय करते माझ्या डार्क सर्कलसाठी. आणि तुम्हाला नीट असं ब्लेंड करायचं आहे, नाहीतर तुमचा मेकअप जो आहे ना तो असं केकी वाटेल, चांगला नाही दिसणार. म्हणून तुम्हाला नीट ब्लेंड करायचं आहे. ते तुम्ही बघू शकता फरक किती इझिली आणि माझ्या डार्क सर्कल्सला हाईड केलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक ऑरेंज करेक्टर कन्सिलर आणि थोडासा डार्क ब्राऊन कलरचा कन्सिलर यूज करायचा. दोन्ही मी मिक्स करून त्याला यूज करते. पहिला किती वेगळा दिसत आणि आता किती चेंज झाला आहे. आणि इन्स्टंटली माझे आईज थोडेसे ब्राईटन अप, ओपन अप झाले आहेत, खूप छान दिसत आहेत. ते केल्यानंतर जिथे जिथे थोडे म्हणजे डार्क स्पॉट आहेत ना, म्हणजे पिंपलचे मार्क्स आहेत ना, तिथे मी अगेन हा ब्राऊन कलरचा यूज करेन. ह्याच्यानंतर मी एक ट्रिक वापरते ज्याच्याने आता विंटरला ना स्किन ड्राय होऊन जाते माझी स्किन. कारण माझी स्किन कॉम्बिनेशन टाईपमध्ये थोडी ऑइली असते, थोडी कॉम्बिनेशन असते, पण आता ना विंटरमध्ये खूप जास्त ड्राय असते. तर मी काय करते, मी मोस्टली फाउंडेशन यूज नाही करत, मी कन्सिलरच यूज करते. मी थोडंसं कन्सिलर घेते आपल्या हातावर
जो मी कन्सिलर घेतला ना त्याच्यामध्ये मी थोडीशी ही स्ट्रोब क्रीम असते ना ती मी ॲड करते ना. स्ट्रोब क्रीम तुम्हाला जर माहिती नसेल तुम्ही मेकअपच्या अगोदर यूज करू शकता. ह्याने तुम्हाला एक चांगला असा हायलायटर टाईपमध्ये लुक भेटतो. तर तुम्ही स्ट्रोब क्रीम वापरू शकता. मी डायरेक्ट नाही यूज करते. मी थोडीशी कन्सिलरमध्ये याला मिक्स करते आणि आता याला मी थोडं थोडं अप्लाय करेन आणि लगेच ब्लेंड करेन. सो मी या साईडला फर्स्ट लावला आहे आणि खूप थोडा लावते मी आणि हा माझ्या स्किनला परफेक्ट मॅच होतो आहे. तसं स्किन वेगळी पण नाही दिसणार. म्हणून तुम्हाला जे पण तुम्ही शेड चूज करता कन्सिलरमध्ये किंवा फाउंडेशनमध्ये ते तुम्हाला तुमच्या स्किनला बरोबर मॅच होतील ना तसे शेड घ्यायचे आहेत. नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे आयब्रोज. आयब्रोज ना तुमचा जो लुक आहे ना तो पूर्ण चेंज करू शकतो. एवढी ताकद आयब्रोमध्ये असते. तर तुम्हाला बाकी काही नाही केलं तरी चालेल पण तुम्हाला आयब्रो नीट तुम्हाला फील करायची, नीट तुम्हाला आयब्रोज करायचे आहेत. त्यासाठी मी हे 2 वापरते. हा पण आयब्रो पेन्सिलच आहे पण ह्याचा मी फक्त ब्रश यूज करते आणि ही नॉर्मल आयब्रो पेन्सिल आहे. तर तुम्हाला असं हलक्या हाताने जस्ट आयब्रो पेन्सिल फिरवायचे, जास्त रगडायचं नाही, नाही तर ते खूप अननॅचरल दिसते. बिलकुल असं वाटतं की फेक आहे. म्हणून तुम्हाला नॉर्मली असं थोडं हलक्या हाताने फिरवायचं आहे आणि देन ब्रश असतो ना तो आयब्रोवर तुम्हाला फिरवायचा, ज्याने तुम्ही जे आयब्रो पेन्सिल वापरली ना ती नीट ब्लेंड होईल. सी डिफरन्स. तर अशा प्रकारे या साईडला पण मी करेन. एकदम हलक्या हाताने करायचं, जास्त तुम्हाला भर नाही द्यायचं आहे, नॉर्मल. कारण नॅचरल दिसलेलंच खूप चांगलं असतं. डोळ्यांना अजून सुंदर करण्यासाठी थोडासा आय मेकअप पण करायचा आहे. डोळ्यांवर थोडेसे आयशॅडो यूज करायचे आहेत. नाव तुम्ही काय करू शकता, कुठला पण आयशॅडो पॅलेट यूज करू शकता, नाहीतर तुमच्याकडे ब्लश असेल तो तुम्ही यूज करू शकता. तर मी युजली ब्लश यूज करते, नाहीतर आयशॅडो पॅलेट यूज करते. तो थोडासा घेतला आहे मी आणि त्याला डोळ्यांवर लावते आणि नीट ब्लेंड करायचं आहे. आता तो तुम्हाला ओव्हर वाटेल पण तो हळूहळू कमी होऊन जाईल. तर तुम्ही जर काजळ वगैरे लावत असाल तर तुम्ही यूज करू शकता. लायनर लावत असाल तर यूज करू शकता. बट मी डेली लायनर काजळ मी पहिला तर खूप लायनर लावायचे पण आता नाही लावत. आता मी जस्ट यूज करते मस्कारा. मस्कारा पण खूप चांगला लुक देतो तुमच्या डोळ्यांना. तर मी मस्कारा यूज करते. तुमच्या जे काय बोलतात पापण्या असतात डोळ्याच्या त्याला एक चांगला असा कर्ल लुक देतो आणि खूप असे मोठे वाटतात तुमचे डोळे, खूप छान दिसतात. हलक्या हाताने तुम्हाला पापण्यांवर असं हे करायचं आणि वरच्या साईडने तुम्हाला असं हे करायचं ज्याने तुमचे जे पापण्या आहेत तसे ओपन अप होतील. डोळे किती छान दिसतात. म्हणून आयब्रोज आणि मस्कारा हे 2 माझे फेवरेट्स आहेत. आणि त्याच्यानंतर आला ब्लश. ब्लशसाठी मी अगेन सेम ब्लश यूज करेन. तो मला ब्लश खूप आवडतो यूज करायला. मी खूप ब्लश यूज करते आणि याला नीट ब्लेंड करायचं आहे. थोडंसं नाकावर पण मी यूज करते. इथे थोडा लावते आणि इथे थोडा लावते आणि याला ब्लेंड करायचं नीट. आणि आता ब्लश लावल्याने ना खूप असं क्यूटसा लुक येतो, म्हणून मला ब्लश लावायला खूप आवडते. मी एक वेळ लिपस्टिक नाही लावणार पण मी ब्लश लावेन. आता टाईम आहे लिपस्टिकचा. नाव लिपस्टिकसाठी अगेन ब्लश वापरू शकता थोडासा. त्याच्या आधी ना तुम्हाला नीट लिप बाम यूज करायचं आहे. थोडासा ही लावायचं ब्लश. कमी मेकअप आणि जेवढा तो नॅचरल दिसेल ना तेवढा छान दिसेल. म्हणून तुम्हाला अशी लाल भडक चटक लिपस्टिक नाही लावायची. तुम्हाला पिंक असे न्यूड कलरवाले, असा न्यूड कलर असतो ना छान असा, हा एक माझ्याकडे न्यूड शेड आहे तो तुम्ही लावू शकता. त्या लिपस्टिकवर मी यूज करेन लिप ग्लॉस. हा ऑप्शनल आहे. जर तुम्हाला लिप ग्लॉस यूज करायला नसेल आवडत तुम्ही नाही वापरला तरी चालेल, पण मला आवडतो यूज करायला. त्याच्याने लिप्स खूप छान दिसतात. सो तुम्ही बघू शकता लिप्स किती जास्त छान दिसतात, एकदम असे प्लम्प वाटतात लिप्स. म्हणून मी लिप ग्लॉस वापरते. तुम्हाला नाही आवडत तुम्ही नाही वापरला तरी चालेल, पण मला आवडतो. सगळे प्रोडक्टचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन. सगळे खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे.
बघू शकता तुम्ही खूप सिंपल आहे आणि खूप नॅचरल असा हा मेकअप दिसतोय. केसांना थोडंसं कर्ल केलेलं होतं, ते पण स्ट्रेटनरने. जर तुम्हाला ह्याच्यावर पण फुल व्हिडिओ पाहिजे ना की मी कसा कर्ल करते स्ट्रेटनरने माझ्या केसांना, अशा प्रकारे कसा कर्ल करते, तर तुम्ही मला सांगू शकता, मी त्याच्या पूर्ण डिटेल व्हिडिओ घेऊन येईन. सर तुम्हाला हा माझा मेकअप लुक आवडला असेल आणि तुमच्यासाठी व्हिडिओ हेल्पफुल असेल, जर तुम्हाला ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. अजून असे हॉल, स्किन केअर, मेकअप रिलेटेड मी व्हिडिओज बनवत राहते. तुम्हाला मराठीत अजून कुठली अशी व्हिडिओ हवी असेल ना मेकअप रिलेटेड, नाही तर कुठला पण टॉपिक मराठीत हवा असेल ना, तर तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी आणेन मराठीत. सो या दॅट्स ऑल फॉर टुडेज व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.